हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर व्हिडिओ येणार नाही सांगितलं आणि व्हिडिओ येत आहेत. तर मोबाईलच्या गॅलरीमध्ये असलेले व्हिडिओ आता काढले आहेत म्हटल्यावर चला शेअर करूया, नंतर तर चांगलं वाटणार नाही. तर उद्या आहे बैलपोळा. तर आज संध्याकाळी बऱ्यापैकी थोडी तयारी झाली म्हणजे साफसफाईची. तर आज संध्याकाळी साधं सिंपल जेवण बनवलं आहे. ज्वारीच्या भाकरी केल्या आणि त्याचबरोबर दुपारची खिचडी होती, तिलाच गरम करून घेतलं. हे बघा असं, कारण एवढ्या खिचडीवर तर काही भागणार नव्हतं म्हणून 4 भाकरी केल्या. आणि पातळ पिठलं करणार होती, पण मुलाला पातळ पिठलं आवडत नाही आणि मुलांच्या पप्पाला हे असं सुक्खं आवडत नाही. तर आपल्या मोठ्या माणसांची आवड बाजूला ठेवून मुलांच्याच आवडीचं केलेलं बरं. सोबत दही होतं थोडं आणि काकडी गाजर बीट जे आपण काय आहे ते सुद्धा घेणार आहोत. तर चला मग सुक्खं पिठलंच केलं आणि उद्यासाठी थोडंसं दही लावून ठेवलं. मी काय करते, उरलेलं दूध असं परत सकाळी राहायला नको म्हणून थोडंसं कोमट करून दही लावून घेते. मग मुलं आपलं चमचाभर कधी चटणी कधी काय नाही आवडीची भाजी असल्यावर घेऊन खातात. तर आज आहे बैलपोळा. छान माझं दूध रात्री लावलेलं मस्त तयार झालं आहे. दही आता फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजून छान होईल. तर आज सगळ्यांना तुम्हाला पिठोरी अमावस्या आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांच्या बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.